पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक गावात एक धक्कादायक घटना घडली असून शेतातील कामावरून झालेल्या वादातून 26 वर्षीय नातवाने आपल्या 84 वर्षीय आजोबांचा लोखंडी रॉडने वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार बाभुळसर बुद्रुक येथील दशरथ यशवंत राऊत हे आपल्या कुटुंबासह राहत होते। शेती हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य व्यवसाय होता। सोमवारी शेतातील काही कामे करण्यासाठी त्यांनी आपला नातू सोमनाथ बाळासाहेब राऊत याला सांगितलं, मात्र त्यावरून दोघांमध्ये वाद झाला। सुरुवातीला बाचाबाची झाल्यानंतर हा वाद अधिकच चिघळला। रागाच्या भरात सोमनाथने जवळ असलेल्या लोखंडी रॉडने आपल्या आजोबांवर हल्ला केला। त्यानंतर त्याने आजोबांच्या डोक्यावर आणि पाठीवर वारंवार वार केले। या गंभीर मारहाणीत दशरथ राऊत गंभीर जखमी झाले। त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली। दरम्यान घटनेची माहिती शिरूर पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपासाची सूत्रे हाती घेतली। शिरूर पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपी सोमनाथ राऊत याला ताब्यात घेतलं। प्राथमिक चौकशीत शेतातील कामाबाबत झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले। पोलिसांनी आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।